तुकोबरायचे वडील जात राहिले. अंत्यविधी झाला. भोलोबा महाराज फार मोठी व्यक्ती, अण्णा फार मोठी व्यक्ती. भोलोबा महाराज जात राहिले. फोनची व्यवस्था नाही. काय निरोप मिळेल? बैलगाडीत जवळच्या लोकांना निरोप गेला. कोणाला घोड्यावर गेला, तट्टावर गेला. त्या प्रांतातले, त्या परिसरातले वारकरी, टाळकरी सगळी लोक हजर झाली. पार्थिव पवित्र अनंत पाप्यांचा पाप धुणारी पापनाशिनी अशा पवित्र इंद्रायणी मातेच्या तीरावर भोलोबा महाराजांचा अंत्यविधी झाला. भाविक सांगतोय, भाविक. उगच निळोबाराय कोणालाही भाविक म्हणत नाहीत. निळोबाराय देवाचे अत्यंत लाडके संत. याच्या पलीकडे सांगू का? ट्रकनं काही काही न पुस्तकं लिहिले. ट्रकनं हाही शब्द कमी पडल, पण निळोबारायच्या नंतर कोणाची इतकी पण चिठ्ठी स्वीकारली नाही, इतकी सुद्धा चिठ्ठी स्वीकारली नाही. तो भारदस्त संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. कोणी काही लिहिन, यालाची बेलाला आणि शिमग्याच्या तेलाला काही लिहितील कोणी, काय त्याला नाही. निळोबारायच्या नंतर नाही पुन्हा. आणि ते निळोबाराय भाविक कोणालाही म्हणायला तयार नाहीत. त्यांचा एक अभंग आहे, भक्त म्हणावे तयाचे, भक्त म्हणावे तयाचे, ते जो आशा पाशी, जो आशा पाशी, आशा पाशी, भक्त म्हणावे तयासी, नगुंते जो आशा पाशी, अहंकार निरसिला, देहभाव पालटला. मधलं सोडून द्या. निळा तया ध्याता, स्वानंद तो येत हाता. निळोबाराय म्हणतात, मी अशा भक्ताला मानतोय, आशाचं दर्शन घेतोय की त्याच्यामुळं जगाचा पाप हृदयात प्राप्त होतोय, हातात प्राप्त होतोय. कोणाला रिकामी नाहीत ते भक्त म्हणायला. ते तुम्ही आम्ही कोणाला, आता तुम्ही आम्हाला महाराज म्हणता, विद्वान म्हणता. दोन गोष्टी, राग आला तर पुन्हा कीर्तन घेणार नाहीत, नका घेऊ, मी काय माग लागे नाही. तुम्ही आम्हाला महाराज म्हणता, एक तर तुमची वाणी श्रीमंत आहे म्हणून म्हणता, अन्यथा तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणता. विठाला विठाला विठाला. आम्ही फक्त त्या वर्गात आहेत, अजून पास झालेलो नाहीत. हा, महाराज तेच आहेत बापू. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज माऊली. जेने निगमावली प्रगट केली, जेने निगमावली प्रगट केली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. जेने निगमावली प्रगट केली, जेने निगमावली प्रगट केली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर. काय महाराज, ही लोक महाराज आहेत. शाळेतल्या पोरांना शिकवणारा शिक्षक, अभ्यास करून शिक्षक होतो जिजा. आम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायचं चिंतन करून तुम्हाला वारकरी संप्रदायाचे डोस पाजणारे आम्ही अध्यात्मातले शिक्षक आहोत.
म्हणून शक्यतो वारकरी संप्रदायातले आधर्यू महाराज म्हणत नव्हते काय चाललं बुवा. पण हे मधात 7-8 गाणे 2-4 तुकडे हे आमच्यासारख्या नालायकाईनं पाठ करावून तुम्ही नाही महाराज म्हणले की कोकण्या मशवानीच गिरगावकर पोगतो. नाही महाराज, आपण त्या दशेला नाही आलोत बापू अजून. नाही, कोणाला म्हणायचं. अंत्यविधी झाला बोलोबा महाराजांचा अण्णा, अंत्यविधी झाला. घरी आले, दुःख वाटलं. भेटायला माणसं आली सगळी. तुकोबारायच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. आमचे बाबा गेले. दुसऱ्या दिवशी अस्थि संचयाचा कार्यक्रम तोही आटपला. 5व्या दिवशी वारी आली. आता कसं जायचं. आवले बायकोला म्हणायचे, आवले जी जी वारी आली उद्याला, कसं करायचं. एरवी तुकोबाराय विचारित नव्हते आणि आजही विचारलं नाही, पण नुसतं म्हटले उद्याला वारी आवले. शांत बसल्या. अगं मी विचारतोय आवले उद्या वारी आहे. मालक मामांजी जात राहिलेत. आवाज आपल्याला कसं जाता येईन बरं. दहाव्याचा विधी आहे, 11व्याचा विधी आहे, 12व्याचा विधी आहे, 13व्याचा विधी आहे. उदक शांती विधी 14व्यापासून एका आयनापर्यंत चालतोय. दक्षिणायन आणि उत्तरायण. त्याला आपण कोणी गोड जेवण म्हणतोय, गोड पाटा. शास्त्राच्या भाषेत उदक शांती विधी म्हणतात. कसं जाता येईल मालक आपल्याला. काही प्रतिष्ठित माणसं संध्याकाळी येऊन बसायचे, भजन व्हायचं. भजन आटोपल्यावर तुकोबारायांनी गावातल्या काही भावकीतल्या बुजुर्ग लोकांपुढे प्रश्न मांडला. अण्णा, दादा, तात्या, नाना, भाऊ, काका, वारी आली. सगळ्यांना सांगितलं, तुकोबा कसं जाता येईल, 10वा राहिलाय, कसं जाता येईल वारीला. आचार्य भेटी करता आले. तुकोबारायच्या भेटीला आचार्य आले. आचार्य शास्त्री आले, पंडित आले. रामेश्वर शास्त्री आले. रामकाका रामेश्वर शास्त्री. परवाला एका महात्म्याच्या मुखारविंदातून एका शास्त्रीचं चरित्र ऐकलं. या महाराष्ट्राचं नाव दुसऱ्या राज्यात शास्त्री या पदवीनं कोणी नेऊन घातला असेल तर तुकाराम महाराज महामुनी. महाराष्ट्रात पुन्हा काशी विद्यापीठात कोणाचाच फोटो नाही गणेश बुवा, फक्त तुकाराम महाराज महामुनींचा फोटो. काशी विद्यापीठात पुन्हा कोणाचा नाही. या महाराष्ट्र राज्यातला एक वारकरी काशीच्या विद्यापीठात आजही त्या व्यक्तीचा फोटो तुकाराम महाराज महामुनी. कोणासोबत शास्त्री, जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर. पण तुकाराम महाराज महामुनींनी किती अभ्यास केला. सुक्त घोकायची 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 घोकायची. गुरुवर्यांपुढं प्रश्नाची उत्तरं द्यायची. आणि लघुशंकेला गेल्यावर पाण्यात कुंकू टाकल्यावर किती लाल होतंय तितकी लघवी लाल व्हायची. रक्त लघवी वाट उतरायचं. इतका अभ्यास केला, इतका. म्हणून महाराष्ट्राचं नाव काशी विद्यापीठात नेऊन घातलं गुरुवर्य तुकाराम महाराज महामुनींनी. अशातला एक शास्त्री भेटायला आले, रामेश्वर शास्त्री.
तुकोबरायचं शिष्य तो पत्कारलं होतं रामेश्वर शास्त्रीने. भाविक कोणाला म्हणायचं याच्यावर सांगतोय. मग देवाला भाविक कोणता आवडतो याच्यावर लक्षात घ्या. आपण बसतोत का त्या चौकटीत? मी वरी लय बोलायलो म्हणजे लय शहाणा आहे काय? आपण सगळेच बसतोत का ह्या चौकटीत? हे फक्त ज्याचं त्याने विचार करायचा. आणि मग शास्त्री आलात, तुकोबारायचं शिष्यत्व पत्कारलं तरी पण शास्त्रीला आवाजावं. तुकोबारायची आरती लिहिली तरी शास्त्रीला आवाजावं. आलाच शास्त्री, जी आलोय. महाराज, जी हा शब्द रामेश्वर शास्त्री कोणालाच म्हणले नसतील, फक्त तुकोबारायच्या पुढे जी शब्द. कारण ते प्रचंड विद्वान होते रामेश्वर शास्त्री, प्रचंड विद्वान होते त्या काळातले शास्त्री. दोन चार दिवस सारखे भेटायला. आज तुकोबारायच्या डोळ्याच्या कडा ओल्या आहेत. बाबांची आठवण झाली मालक तुम्हाला? मालक म्हणायचे. बाबांची आठवण कायम हृदयात राहील शास्त्रीजी. पण एक उद्याला आठवण येते, उद्याचा रस्ता दिसतोय मला पंढरीचा. लागला टकळा पंढरीचा, मला टकळा लागलाय. शास्त्रीजींनी सांगितलं विधी झाल्याशिवाय जाता येत नाही. त्या काळातला शास्त्री ते का आता दोन चार अभंग पाठ करणारा माझ्यासारखा असेल का? त्या काळातला शास्त्री प्रचंड विद्वान. नाही जाता येत. शास्त्रीजी बोलून बोलून घरी गेले. तुकोबारायच्या सानिध्यात एक व्यक्ती, शिवजी कासार नावाची व्यक्ती होती. कासार समाजाचा शिवजी कासार. शिवजी जी, रामेश्वर शास्त्रीकडं मला जाता येणार नाही. आपल्याला सुतक आहे. आता येतील का शास्त्री? शिवजी कासार बाहेर आले, पाहतात तर अजून 1.5 तासाला शास्त्री उठतेत. एक चांदणी निघली होती आणि दुसरी निघायची राहिली. घड्याळ पाहत नव्हते ना तेव्हा. चांदण्या पाहूनच गडी उठत होती पाणी भरायला. इतकं लक्ष. हा, एक जण म्हणला पावसाळ्यात चांदण्या दिसत असतात का? काय इचकिनार माणसं मिळच नाही ना, लय इचकिनार. अरे ह्या वरच्या पाहून पाहूनच इथं चांदण्या तयार झाल्या काही काही लोकांच्या. ते का तुमच्या आमच्यासारखं का अलाराम लावला आणि उशा खाली गेला, तक्याखाली अलाराम गेला, वाजलाच नाही. कसा वाजन? तक्या त्या मोबाईलवरून तू डोकं त्याच्यावर जेसीबीचा हात टाकल्यावर कसं वाजन ते? आणि त्यातली त्यात तू रात्री रंगारंगाचं पाणी प्याला, तू कान बहिरे झाले आणि कसा मोबाईल ऐकू येईन तुला? इतकी सुज्ञ लोक होती. शाळा जरी नसतील, मागच्या लोकांना असं गलफट समजू नका. अधिकारी लोक होती पूर्वीची. अजून 1.5 तासाला शास्त्री उठतील. तुकोबारायांनी सांगितलं, शिवजी 1.5 तासाला उठल्यावर त्याचे नित्य नेमात ते गुंततील. आपल्याला हा 1.5 तास शास्त्रीला विचारायसाठी जाऊन दार वाजवा आणि सांगा तुकारामांनी बोलवले. स्वतःला महाराज नाही म्हणून घेतलं त्यांनी, तुकारामांनी बोलवले. शिवजी गेले. आता रामेश्वर शास्त्री म्हणजे प्रचंड विद्वान आणि श्रीमंत व्यक्ती होते. रामेश्वर शास्त्री खूप श्रीमंत व्यक्ती. मंबाजी बुवा रामेश्वर शास्त्री त्या काळातले प्रचंड. जसे आता आपल्या लहानपणी 400, 200, 500 एकरवाले पाहिले ना आपण, तसे त्या काळातले हजारो एकर जमिनीचे मालक होते. एवढे विद्वान श्रीमंत. पण चोपदारांनी बघितल्याबरोबर लक्षात आलं, आपले मालक ज्यांना मानते त्यांचे हे सेवक आहेत, त्यांचे श्रोते आहेत, त्यांचे भक्त आहेत. आवाज दिला, मालक काय रे? साधा आवाज होता. शिवजी कासार आलेत. बर 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 बर, पगडी जागेवच. काय तुकोबारायचा माणूस आला म्हणल्यावर काय आदर हो. पगडी जागेवर ठेवली. तसेच निघाले. खडावा जाग्यावर तुकोबारायकडे तसेच.
तुळशीपाशी तुकोबराय उभे. शास्त्रीजी हनुमानी आलात? हो, निरोप आला आपला. काय काम आहे? डोळे भरून आलेले. विचारलं उद्या वारीला जा वाटते. विधी करायच्या अगोदर जाता येणार नाही? तुम्ही शास्त्री आहात, तुम्ही आचार्य आहात, तुम्ही पंडित आहात, मला एखादा उपाय सांगता? महाराज रामेश्वर शास्त्रीने तुकोबरायाच्या पुढे लोटांगण घातलं आणि रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं, महाराज प्रचंड विद्वत्ता कमवली, पण तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इथून पुढचं जीवन चालवतोय. आता मला चौकटीत गुंतू नका. तुम्ही जे करताल ते शास्त्र मान्य, तुम्ही जे करताल ते पुराण मान्य, तुम्ही जे करताल ते वेद मान्य. कारण वेद मान्य न म्हणायला काय हरकत होतं? वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, वेदाचा तो अर्थ आमासीच वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा. येराने वाहावा भार माता, येराने वाहावा भार माता, येराने वाहावा भार माता. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, येरानी वाहवा भार माथा. वेद तर चारच सांगितले, पाचवा वेद म्हणजे तुकोबरायाचा. चहू वेदाचे केले विवरण, चहू वेदाचे केले विवरण, अर्थाही गहन करोनिया, करोनिया, अर्थाही गहन करोनिया. चहू वेदाचे केले विवरण, चहू वेदाचे केले विवरण, अर्थाही शास्त्रीजींनी सांगितलं, तुम्ही करताल ते वेद मान्य, शास्त्र मान्य, पुराण मान्य. आणि मग उजडायची वाट पाहत होते. खांद्यावर उपरणं टाकलं, मशान गाठलं. वडिलांच्या अस्थी उपरण्यात बांधल्या. पंढरपूरला आले, स्नान केलं, अस्थी चंद्रभागेत धुतल्या, उपरण्यात बांधून निघाले घराकडे. चंद्रभागेचं वाळवंट ओलांडतात त्यावेळेला जगाचा बाप समोर उभा आहे, विश्वाचा बाप समोर उभा आहे. आईसाहेब पुढे उभे आहेत. देवाने विचारलं, तुकोबराय अस्थी पाण्यात बुडवायला आलते कवारीला आलते? तुकोबरायने सांगितलं, देवा आम्ही काही जरी केलं तरी ते तुला सगळं कळतंय. मग मी अस्थी चंद्र भागेत बुडवायला आलतो की तुझ्या वारीसाठी आलतो, देवा हे तुला माहित. येतो मी. विटेवरचे मालक रडत होते. तुकोबरायाने विचारलं, देवा का रडता, कशा करता का? तुकोबराय माझ्यावर तुमचा किती भाव आहे आज लक्षात आलं. याच्या अगोदर आलं नव्हतं असा विषय थोडाच, पण एक आगळं वेगळं लक्षात आलं. तुकोबराय परत आले. किती बोलले असतील भावकीचे लोक. कारण कवडीची अक्कल नसलेली माणसं नियम सांगतात. कवडीची अक्कल नसलेली माणसं नियम सांगतात. कवडीची अक्कल. परवाला आपण अजय राहुरीकडे भागवताला होतो मोकळवळला. एका बाईला कोण कानी सांगितलं, राम काका म्हणे रविवारी तुळशीला पाणी घालीत नसते. कोण पाकिस्तानी भेटला त्याला बोले म्हणलं माझ्याकडे.
काय सांगतील मूर्ख त्याचा मेळ नाही. देहूत परत आल्याच्या नंतर तुकोबरायची हाजरी आणि कोण घेत असतं माहितीये का? आपलेच. काय कोणाची मायविली आपली हाजरी घ्यायला हिम्मत नाही, कोणाची हिम्मत नाही. या गावातलं कुत्र जर खाली चालत जालन्यापर्यंत गेलं तर त्याला वाघ नाही भेटणार, त्याला लांडगं भेटणार नाही, त्याला कोल तर जवळच येणार नाही, चिताही भेटणार नाही, त्याला त्याचेच पाहुणे तोडणार. चिवडून या नासी तुझ्या घरच्याने केली, चिवडून या नासी तुझ्या घरच्याने केली, चिवडून या नासी तुझ्या घरच्याने केली, चिवडून या नासी तुझ्या घरच्याने. तुझं आहे तुझं माझी पण तुझा का चुकलासी, चिवडून या नासी तुझ्या घरच्याने केली, चिवडून या नासी तुझ्या घरच्याने केली. आहे तुझं माझी पण तुझा चुकलासी, चिवडून या नासी तुझ्या घरच्याने केली, चिवडून या नासी घरच्याने. आपलीच लोक आपल्या इचकिनार वाभाडे काढणार. परत आले तुकोबराय. काय निषेध भावकीच्या लोकांचा कळतं का? फार हुशार आहेत का? एवढा अभ्यास आहे का? इतकं स्वतःला साधू समजायचं का? काय काय दगड हाणले नसतील लोकांनी, काय काय दगड हाणले नसतील. 10व्याच्या दिवशी पूजा मांडली. रामेश्वर शास्त्री मंत्र म्हणायला, रामेश्वर शास्त्री मंत्र म्हणायला. आणि पूजा मांडल्याबरोबर आता तिळांजळीचे मंत्र म्हणायच्या अगोदर रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं, आस्ती पवित्र करून आणा. आपण जर गंगेवर गेलो तर आधी ब्राह्मण काय सांगतात? आस्ती गंगेत बुडून आणा. रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं, आस्ती पवित्र करून आणा. तर तुकोबरायानं सांगितलं, शास्त्री सगळ्या तीर्थाची मालकीन तिच्यात आस्ती पवित्र करून आणल्यात. रामेश्वर शास्त्रीचा कंठ दाटून आला आणि 10व्याची पूजा करायच्या अगोदर तुकोबरायाच्या पुढे लोटांगण घातलं. तुकोबरायानं सांगितलं, आम्ही इर्दीतले माणसं आहेत, आम्ही 10 दिवसाच्या सुतकातली माणसं आहेत. शास्त्री तुम्ही आमच्या पुढे लोटांगण का घालता? शास्त्रींनी सांगितलं, शास्त्र वेद पुराण कर्मकांड निष्णात आस्कलित विद्वत्ता प्राप्त झाली, पण रात्री चांदणी निघायच्या अगोदर तुम्ही एखादा मला पर्याय विचारला? मी एवढी विद्वत्ता माझ्याकडे असताना सुद्धा पर्याय सांगू शकत नाही. पण विटेवरच्या मालकावर नितांत ज्याची श्रद्धा आहे, पर्यायच त्याच्या हातात आहेत, पर्याय त्याच्या हातात आहेत, पर्याय त्याच्या हातात आहेत. भावकी सगळी ऐकायला होती काका, सगळी भावकी ऐकायला होती, सगळे सोयरे पाहाल होते. त्या काळातले तितके विद्वान बाजूला होते. रामेश्वर शास्त्री रडत होते. तुकोबराय काय विद्वत्ता आहे तुमची, किती विद्वत्ता आहे, किती विद्वत्ता आहे. पवित्र इंद्रायणीच्या साक्षीने तुकोबरायला रामेश्वर शास्त्रीला बाजूला घेतलं आणि तुकोबराय इंद्रायणी मातेकडे बघून रडत होते. शास्त्री मला काही पर्याय माहित नव्हता, फक्त चंद्र सूर्य तोपर्यंत मी प्रपंचात सुद्धा रक्ताच्या नात्यातल्या लोकांशी सुद्धा विशुद्ध होऊ नये याच्याकरता आस्तीचं गाठोडं चंद्रभागेत बुडवलो. पण त्याची एकमेव श्रद्धा होती, या शरीरात प्राण येतोपर्यंत वारी चुकता कामा नये. विटेवरच्या मालकावरची निष्ठा कायम, आपल्या पूर्वजावरची निष्ठा कायम. इतकी देवाविषयी ज्याला आवडे त्याला भाविक म्हणतात.
आणि मग त्या भाविकाची देवाला आवड आहे. भाविकाची आवडी देवा, 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 भाविकाची आवडी देवा. करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, हिंडे दया आगे पुढे, हिंडे दया आगे पुढे. करी सेवा करी सेवा हिंडे दया आगे पुढे, हिंडे दया आगे पुढे. इतका ज्याचा भाव देवावर आहे त्याला भाविक म्हणतात. एका बाईच्या नवऱ्याचा नियम होता रोज महादेवाला चिताभस्म व्हायचं. चिताभस्म म्हणजे मेलेल्या माणसाची जाळलेली राख, याला चिताभस्म म्हणायचं. रोजचा नियम होता. पण नियमही असा चालला, त्या गावात माणूस मेला नाही असा दिवसच नाही, म्हणून ते चलत होत. कारण ती व्यक्तीच राहत होती एका फार मोठ्या नगराच्या बाजूला. माणसं मरायची आणि संध्याकाळी माणूस जाळला की सकाळी गंगेचं स्नान करायचं. मुठभर राख ती त्या खापराच्या वाटीत घ्यायची, दारात तुळशी पुढं ठेवायची, आतमध्ये जाऊन देवाला स्नान घालायचं ना आवाज द्यायचा, लक्ष्मी भस्म घेऊन ये. ती बाई भस्म घेऊन जायची आणि मग त्या मालकाने जिजा भस्म लावायचं देवाला. भाविक सांगतोय, भाविक भाविक भाविक. एक दिवस त्या गावात तर कोणी गेलंच नाही. एकदाच घडलं, एकदाच. आणि परिसरातही 5-25 खेड्यात कोणी गेलं नाही. रिकामी वाटी तुळशीपाशी टेकली. अंतकरणात दुःख होतं. आज चिताभस्म ती समर्पित करू शकत नाही मी, म्हणून देवाला स्नान घातलं, गंध लावला, फुलाक्षदा बेल वाहला भगवान शिवजीला. आणि आता हे भस्म लावायचे. पण आपण मशानात जाऊन आलो हे त्या माणसाला माहित होतं. काल कोणी अंत्यविधी झाला नाही हेही माहित होतं. पण ठरलेल्या नियमानुसार आवाज दिला, लक्ष्मी भस्म घेऊन ये. बाईसाहेब ठरलेल्या नियमानुसार तुळशीच्या जवळ टेकलेल्या वाटीत डोकून पाहतात, वाटी रिकामी. 2 आणली होती, खापराची वाटी, झाकण. दुसरा आवाज आला 2-4 मिनिटाला, लक्ष्मी भस्म घेऊन ये. त्यांच्या लक्षात आलं काही कामात असेल. तरी थोडा वेळ तिथं बसले आणि मग तिसऱ्यांदा आवाज दिला, लक्ष्मी अगं अन्न भस्म. बाईने विचार केला, 3 आवाज देऊन जर आपण आज्ञाभंग करतो, आपण पातिव्रत्याच्या यादीत बसत नाहीत. अरुंधतीला वडिलांनी सांगितलं तुझं लग्न करायचंय. आईसाहेब म्हणले मी अशा व्यक्तीशी लग्न करीन की मला नवरदेवाला काही प्रश्न करायचे. आता ती पद्धत सुरू झाली. कारण विश्वात 9 लोकायला लग्न करायचं नव्हतं. त्याच्यापैकी एक कर्दमाला.
कर्दमाला बळच ब्रह्मदेवाने लग्न करायला लावलं. ते म्हणले मी लग्न करतो, पण जिच्या संग करायचंय का आधी तिला विचारू द्या. काय हरकत नाही, विचारा. देवहूती नाव, देवहूतीचे बरोबर. इति श्रीमन्महाभागवते पुराणे क्रदमचरित्रायां देहूतीय संलग्ने स्थित भवा समंगलाति जायते नाम एकं सुता भव प्राप्त्यस्तु त्वमां मंगला तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं. एक मुलगा होईपर्यंत राहील, नंतर तू माझी नाही मी तुझा नाही. ते म्हणले हो, काय हरकत नाही, ठीक आहे म्हणले. आईसाहेब म्हणल्या ठीक आहे. कपिलांचा जन्म झाला की निघून गेले. अरुंधतीचे काही प्रश्न आहेत. ज्याच्या सोबत लग्न करायचं त्यांच्याकडे गेल्या. आता महाराजांनी पाहिलं आपले होणारे सासरे आलेत आणि होणारी बायको आली. अतिथी देवो भव, चटाया 3 टाकल्या, एक स्वतःला टाकली, होणाऱ्या सासऱ्याला टाकली आणि होणाऱ्या बायकोला टाकली. नका होईन का चुलीत का जाईन, पण पाव अतिथीला टाकली. आणि मग बसा म्हटल्याबरोबर अरुंधतीचे वडील बसले. आता महाराजांचा विषय असा झाला, ह्या बसल्याशिवाय आपण कसं बसावं. अतिथी देव भाऊ, अक्षिदा पडल्यावर पाणी ग्रहण केलं बायको, बसा ना. दुसऱ्यांदा आवाज दिला, बसा ना. असा मी ओरडतोय असं नाही बरं का, ते कसा आवाज असेल. अहो बसा, आपल्याला अंतरण टाकलंय, बसा. पण बाई बाईच होती. बाईने विचार केला, आदा कदा आपल्या प्रश्नाच्या चौकटीत नवरदेव उतरला, माझं जर लग्न झालं तर यांनी आसन टाकलेल्या पट्टीवर नवऱ्याकून सेवा घेतल्याचं पाप लागते. काय बाई असलो, लग्नाच्या आधी नवऱ्याविषयी इतका आदर. विमानात एक बाई भेटली मला, विमानात चांगली बाई होती, काही वाईट नाही. गवानी साहेब छान बाई होती ती. मला खिडकीच्या तोंडाचं शीट आलतं, त्याच्यातून काय असं हवा येत नाही काय नाही, पण नुसतं बारीकसा असते ती खिडकी. तिथं बसलो मी. माझ्या शेजारीच त्या बाई बसल्या आणि इकडच्या कडीला त्यांचे मालक होते का देव जाणी, पण बसले. ते जोडीने तापून मालक समजाव, पण बहीण भाऊ नव्हती. वागण्याहून कळतन माया का गोळ्या संपल्यात का काका, लगेच कळतन. हो ना, मी काय गांजा वडीतो का काय. पण बहीण भाऊ नव्हते हे लक्षात आलं. हा असू द्या असू द्या. तर मी म्हणलं अहो, तर त्याला मराठी कळत नव्हती आणि इंग्रजी मला येत नव्हती. मग ती तिकून पाणी द्यायला एक बाई आली. देतीन ती म्हणा, पाणी फुकटच देते, बाकी नाही देत काही फुकट. हो ते पाणी प्लीज वॉटर. तेव्हापासून मला वॉटर, पाण्याला वॉटर म्हणतात कळालं. आधी काय माहित नव्हतं ना, शिक्षण कमी ना, काय एवढं कळत आपल्याला त्याच्यावर. हे कळायलं ना काय, त्या डोमलं कळून फायदा आपल्याला. करायचं बी त्याच्याहून काय, गाथा कळाला, ज्ञानेश्वरी कळाली, पंढरपूरची वारी कळाली, आणि ते कळून करायचं तरी काय आपल्याला. ज्याला कळायलं ते कळते, काय करायचं आपल्याला त्याच्यावर. तर त्या बाईला म्हणलं ताई मग तर शीट बदलता येत नाही म्हण. नाही नाही नाही, त्याला सगळ्या भाषा येतात. मी म्हणलं पण ह्या मॅडमला तिकून बसवा. मला मॅडम बी म्हणता नंतर आलं. म्हणलं यायला तिकून बसवा. त्या बसल्या तिकून. पाहणे या बाईनं आथरून टाकल्यावर बसावा का न बसावा याच्यावर सांगायलो. आणि मग विमान असं सनसन सनसन पुढं चाललंय वरून. हो ते खालून कुच चलन. आणि मग तिनं ते पिशीतला पेरू काढा, पिशीतला पेरू काढा. मला वाटलं आता यायचे इतके नाजूक हात, चाकू तर विमानात नेऊ देत नाही. तर
आता यायला कापतीन कशानं. तर मला वाटलं आता मी शेतकरी माणूस आहे, बुकीन कांदा फोडणार, असा पेरू दाबल्याबरोबर 2-3 तुकडे केले असते. आता मी खुनवायलो, पण त्याला वाटन हेच खातो काय. आणि पुन्हा मी धोत्राव दिसू लागलो ना का बाळ्या. धोत्रावाले लोक येड्यावणीच करतात. कंडक्टर मला खालीवरी बोलू लागलं एकदा, काय मामा तुम्हाला कळत आहे का. मी आणलं जरा हिशोबात राह. तुझ्या डबक्यात जितक्या नोटा आहेत का, ते धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही. गांजा वड्यावणी करी जाऊ नको जरा. हा धोत्रावाल्याला येड्यावणी कर तू काय. ते म्हणलं बरं जाऊ दे. ड्रायव्हर म्हणलं काय झालं. काय नाही येडं म्हातारे. ते मला येडं म्हणलं. त्याच्यासारखे इशिक नाही मी अवताल झुपायचो का, पण ते मला येडं म्हणलं. आता कुठं नादी लागाव आहे का नाही. जाऊ दे म्हणलं, येडा ती येडा. असं नाही घड. आणि ते असं गबाळ्या आणि पाहिल्यावर पण ते त्याच्या महिमेतले लोक शिकलेले माणसं. त्यानं लगे टिश्यू पेपर काढला की पेरू साफ केला. टिश्यू पेपरच म्हणते त्याला. चढ शिकायलो. अहो एक बँकेत मथारी गेली, करा सहित लावाशाही. आणि तिला विचारलं आजी काय चाललंय. म्हणली काय नाही मी लय बिजी. आणि अंगुठी दे आली आणि बिजी म्हणाली पहा. मग आता तिला कळायली इंग्रजी आणि बाळ्याचे काय फ्यूज उडालेत का. मला का नाही कळायची इंग्रजी. तुम्ही बी असे मस्त गंभीरवाणी ऐकायला लागले. विठाला विठाला विठाला. त्यानं ते पेरू साफ केला. तर मला वाटलं आता खाईन. जिजीकडे द्यायला. जिजीनं 1 पैशाचा विचार न करता टपकन टोकारला. पुन्हा एकदा टोकारला. आणि मग ती लगेच म्हणली विवेक घे रे. मला वाटलं विवेक जागा बदलून खाईन, पण विवेकनं त्याच जाग्यावर टोकारला. मी त्या बाईला बलीला म्हणलं प्लीज विमान थांबत आहे का. काय वेड्यासारखं बोलता म्हणे महाराज तुम्ही, आता कसं थांबन इथं. मी म्हणलं बाई पण मला भीती वाटायली. काही नाही काही नाही काही नाही वाटत, आम्ही पण माणसं आहेत. मी म्हणलं बाई विमान जळण्याची शक्यता आहे. काय बोलायले म्हणे तुम्ही. मी म्हणलं बायकोचं उष्ट यानं माझ्या देखता खाल्लंय, नाही विमान जळायचं काय पापानं. काय बापू परिस्थिती, काय वागणं, काय सप्त्याला दम नाही, भागवतायला दम नाही, रामकाका रामायणाला दम नाही, आता शिवपुराणाला पण दम नाही. किती 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 गुण गुण. 2 आवाज दिलेत. बसा. सेवा घेतल्याचं पाप लागतंय. 3रा आवाज दिला अहो बसा, आज्ञा मोडण्याचं पाप लागतंय. बसलं तर सेवा घेतल्याचं पाप, नाही बसलं तर होणाऱ्या पतीची आज्ञा मोडण्याचं पाप. करावं काय. युक्तिवाद किती गोड. स्त्रीचं कोणतांग पुरुषाचं असते. वामांगे रखुमाई दिशे दिव्य शोभा, अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा, विभूतीचे उधळण शीतकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. जय देव जय देव जय श्री शंकरा, स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावार्थे ओवाळू, तुझ कर्पूर गौरा. अर्धांगी वामांगी, अर्धांगपतीचं एकच हात टेकला चटईवर आणि आपण खाली बसल्या. हात चटईवर टेकला, आज्ञाभंग केलं नाही या चौकटीतून वाचली, आणि त्याच्यावर बसली नाही, सेवा केल्याचं पाप लागत नाही. याला म्हणायचं भारतीय स्त्री, याला म्हणायचं महाराष्ट्रातली स्त्री. ए लक्ष्मी भस्मान. इथपर्यंत आलतो ना. भाविक कोणाला म्हणायचं. उदाहरण क्रमांक 2 सातोनकर. लक्ष्मी. 3रा आवाज. बाईने विचार केला जीवनभर मालकाची आज्ञा मोडी नाही आणि आज मोडते. तुळशीला प्रणाम केला आणि तुळशीपासून 22 हातावर स्वतः हातावर कापूर घेतला, स्वतःचं शरीर जोहार करून टाकलं.
बाहेर आले, पाहिला आपल्या पतीनं स्वतःचं चिताभस्म केलं. असं उचलली राख. शिवजीच्या पिंडीला राख लावत असताना पतिव्रता स्त्री, बांगड्या जशाल तशा, मंगळसूत्राचा दोरा जशाल तसा, दोरा पण नाही झाला. सती न देखे आग्न. हो, काय ताकद आहे तिची देवावरी सत्ता. आणि शिवजी प्रगट झाले. विचारलं, शबर, हाच तुझा नियम तुझ्या पत्नीनं पूर्ण केलाय, तुला काय पाहिजे? काही नाही प्रभू, जिनं तुमचा नियम मोडू दिला नाही अशी पत्नी मला होती, मला पुन्हा तीच पाहिजे. काय करता येत नाही शिवजीला. बाई परत दिल्या. आता बाईला प्रश्न केलाय, तू माझ्यासाठी जाळून घेतलं का नवऱ्यासाठी? तिनं म्हणली, देवा तुमच्यासाठी मी नाही पेटून घेतलं. तिला म्हणतात बाया. तिनं सांगितलं, शिवजी माझ्या शरीराचं भस्म तुमच्या अंगाला लागावा, चिताभस्म तुम्हाला आवडतंय याच्याकरता मी नाही पेटून घेतलं, माझ्या पतीचा नियम मोडू नये याच्याकरता पेटून भेटलंय. आणि अशी जर कोणी भाविक असेल तर ती आवडती. भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविक सांगतोय. भाविक एक जण काशीला निघाला. जातात माणसं यात्रेला, कोण म्हणते जात नाही. सोहळ्यात गर्दी, तुकोबरायच्या सोहळ्यात, ज्ञानोबरायच्या, निवृत्तीदादांच्या सगळ्या सोहळ्यात गर्दी आहे. सात्विक किती सापडतील? किती दाखवायचे तुम्हाला टेम्पूत पती खेळणार? गाद्या गिद्या टाकून स्वयंपाकाला बाई बुवा. आमची वारी म्हणजे महाराज आम्ही कोणाचं खात नाही. मग काय खातो? डोंबलं हरामखोरा नाही. आमचं सगळं शिस्तीत असतंय, पद्धतशीर. हो, 52 अध्यायाचा ग्रंथ सोबतच आहे, तुला त्याच्यातच फुका. हरामखोर कुठला. काशील निघाला एक जण. जाते एक जण काशीला गेला आणि तिथून आल्यावर म्हणला, मी कपात चहा पित नाही. ज्याच्या संग काशीला गेला त्याचे पैसे दिले नाही, त्याची काशी केली. त्याची काशी केली आणि तिथून आल्यावर म्हणला, मी कपात पित नाही. मी बुटात द्याला. त्याला काय माहिती किती रगिले म्हणे. काय सांगू तू सुंबळ्या, म्हण कपात पित नाही, कशात पित नाही, नाटक सगळे. काशीला एक जण निघाला. भाविक कोणाला? पंढरपूरला जातो म्हणून भाविक नाही. बाईनं सरळ सरळ सांगितलं, जिजा देवा मी तुझ्यासाठी जाळून नाही घेतलं, माझ्या नवऱ्याचा नियम मोडू नये याच्याकरता पेटून घेतलंय. तिला भाविक, तिला भाविक, तिला भाविक. यम धर्माची पत्नी खना नारळानं वटी भरीत होती शबराच्या बायकोची. शबरा काय काय श्रद्धा आहे महाराज, किती मोठी ताकद. काशीला निघाले. महाराज चला ना. नको म्हणले, मला मी नाही येणार. काय व घरच सोडित नाहीत तुम्ही? नाही म्हणले, त्याबद्दल काही म्हणा पण मी नाही येऊ शकत, मला नाही यायचं. कोण महाराज?
बुट चपल शिवणारा महाराज. तुम्ही आम्ही जे बुट घालतो का चपला, शिवणारा महाराज. संत रविदास, प्रचलित भाषेत रोहिदास म्हणतात. वारकरी संप्रदायाची भाषा रोहिदास. या पोटाची ईदभर खळगी भरण्यासाठी व्यवसाय बूट चप्पल शिवायचा. आणि तरुणांना एक सांगतोय तुम्हाला, तुम्ही काम करायची राजू. आता जर कॅनलला पाणी असेल, मोटर चालू असेल आणि कोणाचा गहू ऊस भिजवायचा असेल तर त्यानं कीर्तन ऐकायचंच नाही, त्यानं गहू भिजवायचा. कोण महाराज तुम्हाला काय म्हणत असेल त्याला महानंबर द्या. कामामध्ये काम, हो हो, आधी काम, आधी काम, आधी काम. पाळण्यात लेकरू जर ताना असेल तर तिनं लेकराला झोका द्यायचा, तीन नाही बाळ्याच्या कीर्तनाला यायचं. मालकाला जर अर्ध्या तासाला लघुशंका येत असेल आणि धरून बाथरूम पशी पत्नी नेत असेल तर 2 तास कीर्तनात बसल्यावर त्याला 4 बाऱ्या कोणी न्यायचं, पळडन तंगड मोळड. आणि ही बाई म्हणली बाळू महाराजाचं कीर्तन ऐकायचं. 200 बाळू महाराज वांग्यावानी चिरून जरी खाल्लेस तरी तुला मोक्ष नाही. तू इकडे आल्यामुळे म्हातारं खाली पडलंय. महाराज, कर्तव्य सोडणारी माणसं परमार्थात उपयोगी नसतात. पाठीमाग मंदिर आहे सावता बाबांचं. महाराज या महात्म्याने काळ्या माईला विठ्ठल मानलंय. या काळ्या मातीत जन्माला आलेल्या प्रत्येक पिकाला विठ्ठल मानलंय. कांदमुळा भाजी अवघे विठाबाई माझी, कांदमुळा भाजी अवघे विठाबाई माझी, कांदमुळा भाजी अवघे विठाबाई माझी, कांदमुळा भाजी अवघे विठाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा, अवघा झाला माझा. कांदमुळा भाजी अवघे विठाबाई माझी, कांदमुळा भाजी अवघे विठाबाई माझी. नैवम गिरगावकर लिखितम, नैवम गांजा कसम लिखितम. कोणाचं वाक्य? मालकाचं वाक्य. महाराज, कामाला देव मानायचा आहे. एक सांगू का तुम्हाला तरुणांनो, 8 रुपयाचं खाला लागत असेल तर 80 रुपये कमवायचे. आणि 8 रुपयाचं खाऊन 1 रुपया जर कमीत नसाल तर घरातल्या लोकांच्या लायकीचे नाहीत, गावाच्या नाहीत, तालुक्याच्या नाहीत, जिल्ह्याच्या नाहीत, राज्याच्या नाहीत, भारत देशात राहायच्या लायकीचे नाहीत. काम करायला पाहिजे. उद्योगम वर्धनते लक्ष्मी. नाही म्हणले एक महाराज, म्हणले पैसे का बांधून न्यायचेत का संघ. अरे त्यानं तर असा बंगला बांधलाय की आभाळाला भोकाड पडन. काऊन बंगला बांधला मग महाराजांनी? बाळू महाराज जर तुम्हाला सांगत असेल पैसे संघ न्यायचेत का, मग काऊन तो पण बंगल्यात राहिला म्हण. तो चंद्रभागेच्या कडीली अशी एखादी झोपडी बांधून राहा ना. राजो, तुम्ही जे काम करता त्या कामात आपला देव असतो. शिक्षकांनी विद्यार्थ्याला शिकवायचं. रामकाका, कोट्यवधी पंढरपूरच्या वाऱ्या केलेच पुण्य. तुमच्या राजकीय क्षेत्रात जर तुम्ही एखादा विद्यमान, तुम्ही एखादं पद असेल आणि त्या पदावर असताना एखादा जर तुम्ही बोर पाडा ना रामकाका, त्या बोरचं पाणी जर गोड लागलं आणि ते गाव जर पाणी पित असेल तर 1 कोटी सप्ते केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त. अर्थभूत द्यावे दान, खरे पुण्य या नावे, खरे पुण्य या नावे, खरे पुण्य या नावे. अर्थभूत द्यावे दान, खरे पुण्य या नावे, खरे पुण्य या नावे. अर्थभूता द्यावे दानांना, खरे पुण्य या नावे. महाराज, त्याच्या पाठीमाग शास्त्र आहे. एक जण भेटलाय का मोठ्या व्यक्तीला. मोठ्या व्यक्तीला कोणाला? देहूतल्या मालकाला. देहूतल्या मालकाला एक जण भेटला आणि ते म्हणला, मी काही एकादशी केली नाही आणि पिपाणी व्रत तर नाहीच आणि खडा मंगळवार तर नाहीच. आमची इथे एक बाई आली असं आमच्या पोरायच्या माईकडे काय काम असेल तिचं.
गल्लीतली होती. तर मी म्हणलं कोण येता? आमक्या आमक्या काकांच्या सुनबाई येता आमच्या गल्लीतल्या. तर मी म्हणलं वेडी आहेस का काय? चहा दूध कॉफी वगैरे काय? अहो त्या नको म्हणतात ना. म्हणलं मूर्ख आहेस का काय? हे म्हण काहीतरी. मग आमच्या घरचे म्हणले बाई दूध करते. मी आपलं इकडून स्वयंपाक घरात कोण येईल तर नुसतं आपण सारा महाराष्ट्र खालोत. मग कोणी आपल्या घरी आलं तर निदान कप भर दूध तर पाजणं. असं पोरायच्या माईला सांगितलं मी. पोरायची माय म्हणजे माय बायको. म्हणलं एखादा कप भर दूध तरी पाच तिला. आमच्या घरच्यानी इलायची सगळी अशी आम्हाला आलेलीच. आमचं काय देवीचं तेल देवीला आणि भूत्याला गाईला. माणसानं खरं सांगावं काका, खोटं कशाला बोलायचं. तसं रानातलं भरपूर येते पण हे बी लय उतू आले ना. स्पष्ट बोललं पाहिजे. आमची ते एक म्हातारी गावरान तुपात चपात्या खाची आणि विचारलं ना आजी काय खाल्लं? शिळे कुटके. साई म्हशी मेल्या. यो म्हणला तुपात चपात्या खातीन कुटके खाल्ले म्हणती. मसळ वाचलीच नाही, जीव गेल्याच निमित्त झालं. मरुस तर कुटकेच खाल्ले तिने. आपल्याला इतकं चांगलं केलं काऊन म्हणायचं बाळू महाराजाचं बेकार पण चालू आहे का नाही? मस्त चालू आहे. दाबीन ते घासा. लगेच उद्या 12ला फोन. आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गेले. 4 वाजता अंत्यविधी. लगेच दुसऱ्यानं टाकलं गेले दिगंबर. महाराज कडवं इतकं सोपं आहे का? कोण्या भंगिऱ्याला लावायले? असं हाणायला पाहिजे रूम ने ना. विठाला विठाला मग ते दूध केलं. मग नका माय कशाला काय आता आपण कशाता गीतात थोडेच घ्या. दूध घेतलं तिनं पण उभ्यान घेतलं. आमचा फिरला मनी आणि माया घरीन बाईनं उभ्यान दूध पिलं. दुसऱ्याची लावती धाकन आपली पेती उभ्यान ताक. अशी एक मन होती ना. अशी होती ना एक मन. आमच्या घरच्यांना म्हणलं काय काय एवढ्या मोठ्या घरची बाईन उभ्यानं कशी काय दूध पिली? अहो त्यांना आज खडा मंगळवार आहे. म्हणलं खडा मंगळवार म्हणजे सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत बसायचंच नाही. उभ्यानंच जेवण, उभ्यानंच पाणी. खडा मंगळवार. तर मी म्हणलं मी इतके पुस्तकं वाचिले बाबा. मला वक्ते बाबा भेटले बऱ्याच वेळेस. मी माधव महाराज मगरांची चिंतन पाहतो पण खडा मंगळवार नाही पाहिला. काय काय भान. तुकोबारायला ती व्यक्ती भेटली. मी एकही उपास धरला नाही. आळंदी नाही, पंढरी नाही, पैठण नाही, देहू नाही, चार्यधाम नाही, मोक्षपुऱ्या नाही, काय नाही काय नाही काय नाही. तुकोबारायने सांगितलं काय काय केलंस? काही नाही. सकाळी स्नान झालं की पहिलं आईचं वडिलाचं दर्शन आणि मग मारुती राहायचं. भाकरी झाली लवकर तर घरी खायची. वेळ असली तर गडबड असली तर बांधून शेतात जायचं. संध्याकाळी दुपारची भाकरी पुन्हा येते. तिथून आल्याबरोबर हातपाय धुतले की पहिलं आई वडिलाचं दर्शन, मग दिवा घेऊन मारुती रायाच्या दर्शनाला. किती वर्षापासून करतो? 28 वर्ष झालं. नियमच मोडला नाही. 28 वर्षात बाहेर गेलोच नाही म्हणला. आई वडील का वयस्कर आहेत त्याच्यामुळं ते जात नाहीत आणि माझा नियम मोडू नये म्हणून मी कुठं जातच नाही. सकाळी दर्शन घेऊन जाईन आणि संध्याकाळी परत येईन. 28 वर्ष झालं आईबापाचं 2 वेळेला दर्शन घेतल्याशिवाय थांबलोच नाही. तुकोबाऱ्यांनी लोटांगणच घातलं त्याच्या पायात. नमो तया माता पित्याचे पालन. नमो त्या वचन सत्यवादी. नमो त्या वचन सत्यवादी. नमो तया माता पित्याचे पालन. नमो त्या वचन नमो त्या वचन. मी म्हणतोय काय होय महाराज? नमो तया माता पित्याचे पालन. तुकोबारे म्हणतात मी त्याला नमस्कार करतोय जो आई वडिलांचा आदर करतोय. खरा भाविक तो आहे. योग असा आला. नको म्हणले मला काही यायचं नाही. नकोय, काम करत जा. कामातला देव. तुम्हाला एक सांगू का? आजच्या गिरगावकराचं
या गावातल्या 5च पोरांना नियम पाळा. रोज नका पडू, 2 दिवसाला पण नका पडू. आठवड्यातला तुम्हाला आवडेल तो एक दिवस घ्या, कोणता घ्या, रविवारपासून सोमवारपर्यंत आठवड्यात. आणि सुरुवातीला, कारण वाल्याला सुद्धा रामराम म्हणतात नाही आलं सुरुवातीला, मरामराच म्हणला, तर तुम्हाला या आजच बाळू महाराजांना दाबल्यावर इतक्या लवकर वाकायचे नाही, कारण तुमच्या कमराला येडिंग झालेली. ती पटकन लूज कशी होईल, होत नसती, ती लूज होत नसती. त्याच्यामुळं फक्त आठवड्यात एकदा आईच्या आणि वडिलाच्या पाया पडत जा. भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि जर तुम्हाला कोणी विचारलं असं कोण म्हणलंय, तर मग नाव सांगायचं. आणि रोज दिवसात 3दा आई वडिलाचं दर्शन घेतो का, त्यानं पंढरपुरातल्या मालकाच्या पण पडायचं नाही, त्यानं काशीतल्या मालकाच्या पण पडायचं नाही. महाराज हे कॅमेरे चालू आहेत, मला विचारणार आहे का नाही कोणी? आधारा वाचोने पुरावा सांगू तुम्हाला. पुरावा, श्रावण कोण्या आई वडला कोण्या देवाच्या पाया पडला? तुम्हाला रामायणात सापडल, भागवतात सापडल, शिवपुराणात सापडल, अग्निपुराणात सापडल, ब्रह्मपुराणात सापडल, गरुड पुराणात सापडल, कोण्याच नाही, फक्त मायबापाच्या. उचलला कोणी माहितीये? अंत्यविधी कोणी केली माहितीये? पाणी कोण माजलं माहितीये? पंढरपुरातल्या मालकाच्या बापानं. पंढरीतल्या मालकाच्या. दशरथ राजा कोणाचा बाप? रामप्रभूचा. आणि रामप्रभू कोण आहेत? विष्णूचा अवतार. मग पंढरपुरातले मालक कोण आहे? देवाचा बाप आई वडिलाची सेवा करणाऱ्याचं दर्शन घेतोय, देवाचा बाप. आणि तुम्ही जर माय बापाच्या पाया पडत नसाल आणि बिना चप्पलचे जरी पंढरपूरला गेले आणि त्याला जर खड्डा करून चंद्रभागेत पुरलो तरी त्या हरामखोराला मोक्ष नाही. तुम्ही एखाद्या वेळेस म्हणताल हे महाराज यायलेत आम्हाला फसवायलेत, तसं करणारच नाही, अद्याप नाही. ओरिजिनल जिच्या कपाळावर कुंकू आहे का नका लटिकल्या का लाईन जाऊ द्या. मग हे ऐकणं तर तुम्हाला कशाला बॉम्ब टाकून. हा ना, इतकं नाही इचकलं. हा आमच्यावर घेतलेलं खसखसपी कधी तुमची, ते तुम्हाला राग येईन म्हणून पोरायच्या माईवर घेतलंय. नाही ऐकल्यावर तर मी गेलो असतो रामदेव बाबाच्या आश्रमात, खूप काम आहे. नवऱ्याचं दर्शन घेतल्यावर एक सांगू का, कीर्तनाला येताना नवऱ्याचं दर्शन घेऊन यायचं. ते जर नाही आले तर कोट्यावधी कीर्तनकाराचं दर्शन झाल्याचं पुण्य प्राप्त होते. पण कधी कधी काय होतंय, नवऱ्याला नीट बोलायची नाही, महाराजाला काजू टाकून दूध देते. काय बाई, गाराचा पाऊस पडन माय, त्या परिसरात एक कणीस राहणार नाही जेवारीला, का ओंबी राहणार नाही गव्हाला. कशा हसत आहेत बघा. चला काशीला चला, इथपर्यंत आलतो ना. नाही म्हणलं येणार नाही येऊ. बुट चपला शिवायचा धंदा, भाविकाची आवडी देवा. उदाहरण क्रमांक 3. आता तुम्ही म्हणायचं बापू सगळ्याला प्रमाण, सोडलेले प्रमाण यायला म्हणू द्या आणि आलेले प्रमाण तुम्ही म्हणायचे आहे का नाही. सगळ्यांनी वाटून वाटून खाल्लं पाहिजे. विठाला विठाला. मी अशी शेळ्या मेंढ्या धरणारे वाघ गंजा पाहिले टीव्हीत, पण प्रमाणाचा वाघ काय कीर्तन करायला अभंगावर बोलत असताना बसतय, ते बापूंनी म्हणावं विठाला विठाला विठ्ठल. चला म्हणे नाही येऊ शकत नाही. बूट चपला शिवल्याला त्या काळात काय भेटला असेल? आदला, कवडी, दमडी, खडका, लालपई. गणेश दादा टाइम संपल्यावर सांगा बरं मला. हो, कारण मग कसं एखाद्या वेळेस हिरवटी लागलं वाघारू त्याला दुध कळत नाही. मला वाघारू म्हणल्यावर तुम्ही लय हसले. वाघाराचं कीर्तन ऐकणारे म्हणजे आमच्यावर घेतल्यावर माणूस मस्त पेटल्यावर
हा वेळेत कोणाला त्रास नसून आपण कशाला उगत त्रास द्यायचा कोणाला. खडका दमडी कवडी अण्णा देऊन टाकली. जा म्हणले याची फुलं घ्या, याचा एक द्वारा घरूनच द्याला बुट शिवायचा द्वारा, आणि भगवान शिवजीला पांढऱ्या रंगाची फुलं घेऊन भगवान शिवजीच्या पिंडीवर हे पांढऱ्या फुलाची माळ टाका. शिवजीला पांढरी फुलं आणि बेल आवडतो, पहिल्यापासून बेल आवडतो, पाणी पहिल्यापासून आवडतं, पण आपल्याला आपलं कुठं कळतं. शिवजीला फक्त बेलाचं पान आणि पसाभर पाणी इतकंच लागतंय. हे 700 वर्षापूर्वी लिहून ठेवलं आपल्या गात्यात. एक पसा पाणी एक बिलवदन पूजन केवळ सोपे बाबू पूजन केवळ. एक पसा पाणी एक बिलवदन पूजन केवळ सोपे बाबू पूजन केवळ. अगोदर होते ना कीर्तन. हा एक पसा पाणी एक बिलवदळ. माहीत झालं त्यांना. जा म्हणले एवढे घेऊन जाय. बेल भेटला तर बेल बघा, नाही तर पांढरी फुलं बघा आणि समर्पित करा. निघाली ती व्यक्ती. वापस आल्याच्या नंतर काशीतला प्रसाद दिला. संत रविदासांनी त्या व्यक्तीला सांगितलं, दादा तू कोण्या दिवशी काशीत पोहोचलतास? मित्र होते. आमक्या तिथीला आमक्या वारी मी काशीत पोहोचलतो. बर, मी दिलेल्या आदल्याचे फुलं कोण्या दिवशी समर्पित केलेत? दुसऱ्या दिवशी. मला त्याच दिवशी काशीतून प्रसाद आला. कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. त्याने विचार केला, मी चलत काशीला गेलोय, मी काशीहून चलत इथपर्यंत आलोय, आणि मी पैसे देऊन काशीतला प्रसाद घेतलाय, आणि रविदासा तुम्हाला कोण द्यालाय प्रसाद? ते म्हणले, मला साधा प्रसाद नाही, शिवजीच्या हातातलं कंगन आलंय, आणि ते बी चमडे बुडवायच्या कुंडात. श्रुती नावाची व्यक्ती आमंत्रित केली. श्रुती भाविक कोणाला म्हणायचंय? उदाहरण क्रमांक 3. श्रुती नावाची व्यक्ती आमंत्रित केली. हे श्रुती माते, हा काय न्याय? मी इथून काशीपर्यंत चालत गेलोय, काशीहून इथपर्यंत चालत आलोय, मला विश्वनाथाचा प्रसाद 2 पैसे देऊन घ्यावा लागलाय. ह्या व्यक्तीनं जी पैसे दिली त्याची मी फुलं समर्पित केली, बेल समर्पित केलाय, मीही माझ्या कष्टाची फुलं आणि बेल समर्पित केलाय, मग मला हा कंगनाचा प्रसाद का नाही? का नाही असं काय? तर श्रुती रडू लागली श्रुती. तर त्यांनी विचारलं, श्रुती रडून भागू नकोस, तू रडल्यानं माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही, मला सांग, हा भाविक श्रेष्ठ का मी श्रेष्ठ? मला नख राहिलं नाही, पायाला कातडं राहिलं नाही, मग कोण श्रेष्ठ? श्रुतीनं सांगितलं, राजा जरा हळून बोल, तू श्रेष्ठ नाहीस असं मी म्हणत नाही, पण तुझ्यापेक्षा कोटीपटीनं हा श्रेष्ठ आहे. का? कारण आई बापाची सेवा होणार नाही म्हणून काशीला गेला नाही, आई वडिलांची सेवा होणार नाही म्हणून काशीला गेला नाही. कारण रविदासाचे आई वडील बंगईला झोका दिल्याशिवाय झोपतच नव्हते, आणि रविदासानं शेंडीला दोरी बांधली होती, आणि बूट चप्पल शिवत असताना रामकाका मान हलायची, मान हल्ल्यावर शेंडी हलायची, आणि शेंडी हल्ल्याबरोबर दोरी हलायची, मग बंगई हलायची. महाराज, आई वडिलाची निष्ठेनं सेवा करणाऱ्या व्यक्तीला काशीतल्या मालकांनी कंगन द्यावं, इतका ज्याचा आई वडिलावर भाव आहे त्याला भाविक म्हणतात. भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा.
रे